धन्यवाद विश्वनाथ पाटील मनोज पाटील या जरा इकडे. दीपक पाटील, किरण पाटील, विश्वनाथ मंडळाचे खजिनदार इकडे या. अग अग बंशी या गाण्याने अक्षरशः भाऊ आणि बहिणीच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचं काम केलंय, इतकंच मी म्हणेल. धाव संख्या 22. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 24 धावा करायचे आहेत. 6 चेंडू. स्ट्राइक एंडला मिस्टर संतोष, गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन कुल मिस्टर हेमप्रकाश पाटील. हेमू पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला वार. चेंडू फरार, सीमा रेषा पार, षटकार. क्या बात है. थँक्यू दिडजे. यावेळेस आघास खेळाय. आम्ही 24 धावा करू शकतोय. पहिला चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. भगवान पाटील स्वतः चेंडू आणण्यासाठी जात आहेत त्या ठिकाणी. पहिला चेंडू, पहिला वार. दुसरा चेंडू हेमू घेऊन येतोय संतोष साडी. यावेळेस दुसरा चेंडू देखील त्याच दिशेनं. काय हा रिप्लाय पाहतो का आपण? पुन्हा एकदा षटकार. सर्वत्र शांतता आणि चिंतेचं वातावरण, टेन्शन, दडपण सगळं काही राही संघावर. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 षटकार आणि या 2 षटकारांना अक्षरशः मी तर म्हणेल या मॅचला जिवंत केलंय. एक संजीवनीचं रूप दिलं गेलं त्या जवळपास या मॅचला. बंधू वेल डन. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 4 चेंडू अजून शिल्लक आणि या 4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. कॅप्टन कुलला या ठिकाणी मार बसतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. संतोष बंधू ऑन फायर. कान मंत्र भरपूर दिले जात आहेत. भरपूर साईडून नक्कीच मार्गदर्शन दिलं गेलेलं आहे हेमप्रकाशांना. मात्र दडपण असेल, धगधग असेल. कारण आतापर्यंत सकाळपासून केलेली मेहनत दोन्ही संघ तेच विचार करतात. सकाळपासून जी मेहनत केली आहे जेबी, ती मेहनत आमची वाया जाता कामा नाही. त्यासाठी केला होता अट्टहास. कोण जिंकणार ही मॅच, राई की नारंगी? यावेळेस नक्कीच चांगला फटका पाहतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू ऑन साइडला टर्न होतोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्याचा कॉल फेकी चुकीची या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं. रॉंग एंडला थ्रो मित्र म्हणून दिला गेला. स्ट्राइक एंडला कुठेतरी थ्रो द्यायचा होता. कारण सध्याच्या घडीला मी तर म्हणतोय प्रवीण गावडची भीती होती. मात्र प्रवीण गावडला टार्गेट केलं होतं. मात्र या ठिकाणी काम भलत्यानंच केलं. प्रवीण गावड तर नॉन स्ट्राईकवर आहे. काम भलत्यानंच केलं. संतोषनं मात्र आपलं काम केलंय. 3 चेंडू 10 धावांची गरज. गरमागरम मॅच. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. जबरदस्त मॅच. सूर्याची गेली, शांत झालं वातावरण. पण मॅच अवरी प्रत्येक बूथ मधून आवाज येते. नारंगीवाला आवडतं पण राईवाला आवाज करतो ना. काय मॅच आहे. म्हणतात ना मित्रांनो की आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण ढासळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नाहीये. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. षटकार. जबरदस्त. जल्लोष. थँक्यू. मॅचच्या दिशेने मित्रांनो जाऊया. धावसंख्या 42. विकेटच्या दिशेने मित्रांनो जाऊया आपण. राई संघाच्या विकेट पडल्या होत्या. त्या जवळपास 4 विकेट राई संघाच्या आहेत. तर नारंगी संघाच्या 3 विकेट आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि धावा करायच्या आहेत त्या 4. मगाचपासून माझं लक्ष स्टेजवर होतं.
दिनेश पाटील हो. आणि खास करून माझं लक्ष कुणावर होतं तर खजिनदार महेश मांगले माझं यांच्याकडे पण माझं लक्ष तिकडेच होतं. लक्ष आहे, माझं पण तिकडेच लक्ष अक्षरशः- आहे, कारण भगवान भाऊ मैदानात कुठे गायब झाले वरती दिसत नाही. गालावर हात ठेवला होता, तो गालावर हात काढला आणि चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य आलं. आपल्या गावाचं प्रेम आहे ते, गावासाठी त्यांना बघा समाजाचं मंडळ नंतर पहिला आपल्या गावासाठी दोन बघायचं. दोन हाय हाय दोन भगवान भाऊ आहे, चेंडू, भगवान भाऊ आहे. एक मिनिट दिनेश बघ. पाटील, 2 चेंडू 4 धावांची गरज. विकेट आहेत 4 राई संघाच्या आणि नारंगी संघाच्या विकेट आहेत त्या 3. 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी नरेश कृष्णा पाटील दादांकडून, अध्यक्षांकडून, ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये बंधू तुझ्यासाठी. मात्र काय गरमागरम मॅच. तुम्हाला खोटं वाटतं मित्रांनो? जरा आपले हात जरा बाहेर काढा आणि गल्याला हात लावा. चला जास्त वेळ घेऊ नका भावंड, आपल्याला अजून काय काय करायचं आहे. मान्यवर आपलं बसले, त्यांना बघायचं आहे. मान्यवर पहिले टाइम आपली अंगा लायले, त्यांना बघायचं आहे उमेल मानकर काय करतं ना काय नाही करीत. आम्हाला आवरा बोलविले, गाजावाजा करतं नाही, कला बोलविले, काय करायचं आहे, काय कसं फिरत आहे, ॲम्ब्युलन्स आहे, कोला नेवायचं आहे त्यावंशी का काय करायचं आहे ते बघायचं आहे. त्यांना लेझिम वाढलाय, ढोल पथक वाढलाय. तर तुम्हाला सांगतो चला जास्त टाइम लावू नका, मॅचला सुरुवात करा. तो बघ सचिव कसा नाचते बघा, कारण त्याची टीम आहे, चेअरअप करते गावासाठी. यांगाल आमचं साहेब पडद्याच्या मागे, पडद्याच्या मागे त्याचा बघून आता नक्कीच निघेल. पडद्याच्या मागे जर तुम्ही गेलात तर बरं होईल. भगवान दादा विनंती करतोय, ॲम्ब्युलन्स कोणाला नेण्यासाठी ठेवू नका प्लीज, फक्त ते दाखवण्यासाठी आहे इतकंच मी म्हणतोय. कारण आतापर्यंत सगळं काही सुखरूप सुरू आहे. जबरदस्त मॅच, गरमागरम. त्यासाठी मी म्हटलं ना की जरा अंगाला हात लावून बघा, अंग गरम झालं असेल. इतकी टेन्शन देणारी मॅच आहे. कोण जिंकणार, कोण जिंकणार? राई संघ जिंकणार की नारंगी संघ जिंकणार? मॅच मध्ये या चेंडूने वापसी करणार का हेमप्रकाश पाटील कॅप्टन? कॅप्टन पुन्हा एकदा परत येणार का की बंधू त्याचप्रमाणे त्याच दिशेने खेळणार? चलविचल सुरू आहे, चलविचल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र वेळ कमी आहे, आमचा आणखीन एक कार्यक्रम आहे. प्लीज सहकार्य करा. जम्प बॉन्ड प्लीज सहकार्य करा. भगवान पाटील विनंती करतोय पडद्याच्या मागे जाल तर बरं होईल. दोन चेंडू आणि 4 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, चला बंधू स्ट्राइक एंडवर. टेन्शन तर दोन्ही साईडला आहे, टेन्शन दोन्ही साईडला आहे. दोन्ही साईडून टाळे येत आहेत. मात्र मॅच कोण जिंकणार? 2-4 नाहीये. हा चेंडू येतोय डॉट, हा चेंडू येतोय डॉट. मी म्हटलं होतं की हेमप्रकाश पाटील पुन्हा एकदा वापसी करणार का? आणि यावेळेस टीम कॅप्टनना, टीम लीडरना वापसी केलंय. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. हा चेंडू येतोय डॉट. काय असे सेमीफायनल मित्रांनो, असे सेमीफायनल कुठेही पाहायला मिळणार नाही. पैसा जर तुम्ही भरला तर देखील अशी सेमीफायनल तुम्ही पाहूच शकत नाही. नक्की जाम मजा येईल मॅचला, जाम मजा म्हणजे औरी मजा का बघायला नको. समाजाची मॅच चालू आहे, समाजाची लोक उरी खुश जायले, समाजाचे मान्यवर पण त्यांतून बघिले ना. खरोखर प्रत्येक मानवांची आवाज येते. कोणी पण जिका हार जीत तर होणारच आहे ना, होवालाच पाहिजे. पण क्रिकेट मात्र जिंकलं पाहिजे, समाज मात्र जिंकला पाहिजे. एका साईडला जीवदानी मातेचा धावा सुरू असेल, विरारचा संघ आहे. नारंगी संघ तर एका साईडला धारावी मातेचा धावा सुरू असेल. राईचा संघ आहे, भाईंदर पट्ट्यातील संघ आहे. शबाश. एक चेंडू 4 धावांची गरज. 3 धावा जरी केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर मॅच विन होऊ शकेल. एक चेंडू 3 धावा. हे चाहते आहेत ना, या दोन्ही टीमचे चाहते, त्यांच्या हृदयाचे डोके मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. जबरदस्त मॅच. जयघोष होते अंगाल, जीवदानी पण जयघोष होते. त्याला बघूया काय फटका लागते का विकेट जाते. ऑल द बेस्ट बोथ द टीम. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा पार. नारंगी संघ ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन नारंगी मास्टर्स. चला धन्यवाद चला सगळे ज्या टीम इथे उपस्थित आहेत. पांजू संघ, चला राई संघ, उमलमान संघ, महिला मंडळ, सगळ्यांना विनंती करतोय की आपण यायचं इकडे. जो आपला इव्हेंट आहे तो आता चालू होणार आहे आपल्या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत. उमलमान अग्रिमास्टर क्रीडा व सामाजिक संस्था. पाटील यांचा सन्मान करून घे.
धारावी चला पांडू 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 संघ चला यायचं आहे, महिला पांडू मंडळ या संघ. चला उमेलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्या ज्या व्यक्तीनं टी शर्ट परिधान केले ज्या तुम्हाला आता गावठी भाषेनेच बोलू का ज्याने ज्याने टी शर्ट घालले ना त्यांजून अंगाली या समोर अरे समोर या घाबरता का आपला समाज आहे समोर यायला पाहिजे हॅलो. बोलायला पाहिजे मागे बोलून काय होणार नाही. हॅलो उमेदवार आग्रही मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेने यावर्षी विभिन्न गुणवंतचा सत्कार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यात आतापर्यंत 12 जणांचा सत्कार झालेला आहे आणि आता उपस्थित एक चिमुकली स्नेही कदम या चिमुरड्याने इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मिनी स्टेट लेवलला स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड, पुणे स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपला 2 गोल्ड, खोपोली स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपला 2 गोल्ड, पालघर जिल्हा डिस्ट्रिक्टला 2 गोल्ड आणि 2 सिल्वर अशी या वर्षाची पदकं कमावली स्केटिंगमध्ये. त्याचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष संचालक अध्यक्ष सन्माननीय अशोक पाटील आप्पा यांना विनंती करेन की या चिमुरडीचा पण सन्मान सत्कार करावा. चला सगळ्या पांजू संघ राई संघ नारंगी संघ आणि उमेलमान संघ चला महिला मंडळ ढोल पथक स्नेही कदम तुला खूप खूप महिला मंडळ या तर बसल्या अभिनंदन सावलीत आणि नका बसा. पुढच्या महिला वर्षी मंडळ शुभेच्छा. उमलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या महिला मंडळ या लवकर इकडे चला. मागचा पण बाकी आहे मागचा पप्या आहे. हे महिला मंडळ चला या तिसरा कॉल दिला तुम्हाला. क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ